नमस्कार, मी श्रीकांत उमरीकर. आपण पाहतात अनलायझर. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. शरद पवारांच्या प्रकरणामध्ये ते काय म्हणता येईल त्यांना, एकनाथ शिंदेंना भेटले आणि त्या सगळ्याच्या बाबतीत आम्ही जेव्हा व्हिडिओ केला आणि त्याच्यामध्ये ज्या काही प्रतिक्रिया आल्या त्याच्यामधला एक मुद्दा आहे आणि त्या अनुषंगानं मी आवर्जून तुमच्यासमोर हा विषय एकदा परत ठेवतो आहे. आत्ताची सध्याची परिस्थिती अशी आलेली संपूर्ण भारतभरच म्हणतो मी. 2 राष्ट्रीय पक्ष आहेत, भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेस. काँग्रेसवर कोणी कितीही टीका करो, राहुल गांधींच्या नेतृत्वाबद्दल तर आम्ही कितीतरी व्हिडिओ केलेत, अजूनही करू. एवढं सगळं झाल्याच्या नंतरसुद्धा वेगवेगळ्या विचारवंतांनी, विशेषतः डाव्या विचारवंतांनी, त्याच्यामध्ये रामचंद्र गुहा आहेत, तौलीन सिंग सारख्या पत्रकार आहेत आणि त्याच्यानंतर शेखर गुप्ता या तिघांच्याबद्दलचा मी व्हिडिओ केला, संदर्भ सांगितले. एवढं सगळं झाल्याच्या नंतरसुद्धा दुसरा नंबरचा जो पक्ष आहे तो काँग्रेसच आहे संपूर्ण भारतभर. आता हा जो व्हिडिओ आम्ही ठेवतो आहे, ज्या पद्धतीने संजय राऊत आणि शरद पवार आणि तिसरं म्हणजे त्याच्यामधलं एकनाथ शिंदे फॅक्टर, ह्याच्यामध्ये आज शिंदे प्रत्यक्ष सत्ताधाऱ्यांच्या बरोबरती आहेत. त्यांच्याकडं 8 खासदार, परत ह्यांचे पुन्हा 6 म्हणजे 8 आणि 6 14 खासदार आज त्यांच्याकडं आहेत. 7 आणि 6 13 खासदार त्यांच्याकडं आहेत. सगळे मिळून 57 आमदार आहेत. कोणाला असं वाटलं की त्यांची पोझिशन फार बळकट. पण मी आज जो विषय मांडतो थोडासा वेगळा आणि संपूर्ण याच्या बाबतीमध्ये मांडते की प्रादेशिक पक्षांचं राजकारण कसं गोट्यामध्ये आलेलं आहे. अक्षरशः प्रत्यक्षामध्ये जे सत्तेत सहभागी आहेत किंवा जोसेफ विजय यांचा पक्ष तमिळनाडूमध्ये सत्तेवरती आहे, तरी मी तेच वाक्य वापरतो. बऱ्याचदा काय होतं माहिती आहे का की निवडणुकीमध्ये पराभव झाला की आपण लगेच त्या पक्षाचा कसा सफाचट सगळं झालं, बालेकिल्ला ढासळला, बुरुज कोसळला वगैरे वगैरे लेख लिहिले जातात आणि नंतर अचानक तो पक्ष पुन्हा वरती आलेला दिसतो. त्याचं कारण म्हणजे त्याची टक्केवारी मतं घटलेले नसतात. आजही सगळी एवढी टीका करतायत, पण पश्चिम बंगालमध्ये जर ममता दीदी परत उभं राहणार असतील तर त्यांना खरंच अनुकूलता आहे, कारण की 40% जवळपास एवढी मतं आहेत त्यांच्याकडे. ही फाटाफूट झाली, नेते इकडे तिकडे गेले, सगळं खरं आहे. असंच ह्याच आणि अशाच पद्धतीने चंद्रबाबू नायडूच्या बाबतीमध्ये तेलंगणा, आंध्र प्रदेशमध्ये घडलं होतं, पण ते पुन्हा वरती आले. मुद्दा कसा आहे माहिती आहे का की एखादा राजकीय पक्ष, त्याला पर्याय म्हणून दुसरा पक्ष म्हणजे पोकळी कधी राहत नसते. विरोधकांची जागा भरली जात असते, कोणी ना कोणीतरी समोर यावं लागत असतं. पण आताच परिस्थिती अशी आहे की फार काळपर्यंत प्रादेशिक पक्ष त्यांचं राजकारण रेटू शकतील असं दिसत नाही. अगदी पार म्हणजे ज्यांचा एकूण 60 वर्षाचा इतिहास आहे अशा द्रविड चळवळीचं पण वरती प्रश्नचिन्ह उपस्थित झालेलं राजकीय चळवळी होती त्या तमिळनाडूमध्ये. ममता बॅनर्जींच्या ह्याच्या बाबतीमध्ये त्यांना टक्केवारी मतं आहेत, पण त्यांना आता सत्ता मिळू शकत नाही. ह्याच्यामुळे जी एक पराभूत मानसिकता होऊन बसलेली आहे. महाराष्ट्रातली मी तुम्हाला गोष्ट सांगतो. शरद पवार गेले आणि एकनाथ शिंदेंना जाऊन भेटले. आपण असं कल्पना करूयात त्याच्यातल्या सगळ्या ज्या काही अफवा आहेत त्या खऱ्या ठरल्या. शरद पवारांचं 8 खासदार हे एकनाथ शिंदेकडे सामील झाले. भाजप त्यांना नको आहे, कारण कुठले असोत. काँग्रेसला काही भवितव्य राहिले नाही असं त्यांना वाटते आणि त्यांच्या पक्षातल्या लोकांना असं वाटतं की आपण कुठल्या तरी सत्ताधाऱ्यांच्या बरोबर जावं. त्यातल्या त्यात जो सत्ताधारी आपल्याला सोयीस्कर वाटतं तो एकनाथ शिंदे असं आपण समजूयात. आणि ते 8च्या 8 खासदार पवारांचे एकनाथ शिंदेकडे सामील झाले. मुद्दा पुढचा आहे, प्रादेशिक पक्षांना दीर्घकालीन असं काही सूत्र आहे का राजकारणातलं? कारण की मी तुम्हाला आत्ताचा दुसरा एक निकाल सांगतो ज्याच्यामुळे हा व्हिडिओ, म्हणजे या 2 वेगवेगळ्या घटना आहेत. शरद पवार एकनाथ शिंदेंना भेटायला गेले, त्याच्यावरून संजय राऊतांनी थैतयाट करणे, आणि तमिळनाडूमध्ये तिथल्या उच्च न्यायालयाने मुस्लिम आरक्षणाच्या बाबतीमध्ये एक निकाल असं दिलेला आहे महत्त्वपूर्ण, की जे कन्वर्ट झालेले आहेत त्यांनी जर परत पुन्हा ओबीसी म्हणून त्यांना आरक्षण पाहिजे असेल आणि ते मुसलमान झालेले, पूर्वाश्रमीचे ते हिंदू होते, हिंदूमधल्या ओबीसी जमातींपैकी एक होत होते, त्यांचं ओबीसीचं आरक्षण कंटिन्यू ठेवावं, राहावं. आणि न्यायालयाने निकाल दिला की तुम्ही आता इस्लाममध्ये गेलेले आहात, तुम्हाला हिंदू जातीतल्या मागासलेपणाच्या निमित्तानं मिळणारे जे काही सगळे फायदे ते आता मिळणार नाही. त्याच्या विरोधामध्ये जोसेफ विजय यांचा पक्ष आता सर्वोच्च न्यायालयात जाणार आहे. का? तर मुसलमानांना आरक्षण देता आलं पाहिजे म्हणून. आता त्याचा आणि याचा मी तुम्हाला संदर्भ जोडतो. हे जे प्रादेशिक पक्ष आहेत त्यांचे सगळे धोरणं आहेत ही संकुचित आहेत. मग अगदी ते शरद पवार असो, उद्धव ठाकरे म्हणजे संजय राऊत आता ते ज्या पद्धतीनं बोलत आहेत ते असो, किंवा सत्तेवर असलेले एकनाथ शिंदे का असणार. मी एकनाथ शिंदेच्या बाजूनं भरपूर व्हिडिओ केलेले, पण एक पक्ष म्हणून जर तुम्ही म्हणाल तर ह्या सगळ्या प्रादेशिक पक्षांना अतिशय संकुचित असं
त्यांचं फार मोठी झेप त्यांची नाही आहे, ही सगळ्यात मोठी अडचण आहे. आणि जोपर्यंत एखादा समर्थ पर्याय समोर नसतो तोपर्यंत जो काय आहे तो प्रादेशिक पक्ष पण लोक त्याचाच पसंती देतात, तो निवडून येतो काही काळपर्यंत तो राज्य करतो. दुर्दैवाने ह्या सगळ्या प्रादेशिक, मी महाराष्ट्रातलं पण तुम्हाला मी सांगतो, शिवसेना, शिवसेनेचे दोन्ही गट, राज ठाकरे सगळे म्हणजे शिवसेनेची सगळी जी पिल्लावळ आहे, स्वतः शिवसेनेचा आता बाळासाहेब ठाकरे गट म्हणजे उद्धव ठाकरे गट, त्याच्यानंतर मनसे, ह्या सगळ्याचं तुम्ही बघा, यांनी कधीही व्यापक हिताचं राजकारण केलेलं नाही. एक फक्त दुरुस्ती एकनाथ शिंदेच्या रूपानं झालेली अशी आहे की त्यांनी आपली जी आहे ती म्हणजे जुनी पुण्याई आहे म्हणून ती सगळी पक्ष संघटना संपर्कात राहून बळकट ठेवणे आणि प्रत्यक्ष त्यांना आपण निवडून येऊन दाखवू, जेणेकरून भवितव्यामधले जे कार्यकर्ते त्यांना काही ना काहीतरी आशा राहील, एवढं काम मात्र केलेलं. पण पुन्हा अडचण तीच, शिवसेना पक्षाला पक्ष म्हणून मी फूट वगैरे बाजूला ठेव, फार मोठं काही विचार आहे, फार मोठं काही भवितव्य, वेगळी काहीतरी धोरण आहेत असं दिसत नाही. ही जी अडचण आपल्याकडे होऊन बसलेली आहे की प्रादेशिक पक्ष जे आहेत ते एका मर्यादेच्या पलीकडे जायला तयार नाहीत. मी तुम्हाला आता पंजाबमधलं उदाहरण सांगतो. तिसरं तुम्हाला म्हणजे असे वेगवेगळे दिसतील, एक तमिळनाडू आहे, दुसरं महाराष्ट्र आहे, तिसरं पंजाब आहे. सतलज नावाचा काहीतरी तो चित्रपट आलेला आहे, त्याच्यावरून वाद सुरू झालेला. वाद काय आहे की त्या ठिकाणी जे काही ऑपरेशन ब्लू स्टार झालं, भिंद्रनवाले सारखे जे सगळ्यांनी प्रचंड प्रमाणामध्ये मनुष्यहानी केली, त्यांना शिक्षा झाल्या. आजही त्यांना अतिरेकी मानायला शिखामधला एक गट तयार नाही. जसं कट्टरपंथी मुसलमान म्हणतो तसे एक कट्टरपंथी शिखाचा वर्ग असा आहे की ऑपरेशन ब्लू स्टारच्या निमित्ताने इंदिरा गांधींनी ब्लू स्टार अमृतसरमध्ये सैन्य घुसवलं, हे फार मोठं पाप केलं असं त्यांचं म्हणणं आहे. आता बघा, ज्या कोणाला पंजाबमध्ये राजकारण करायचे ते सगळे, त्याच्यातला एकही प्रमुख पक्ष हा ठामपणे की हो भिंद्रनवाले सुद्धा अतिरेकी होता, हो बरोबर आहे, सैनिक कारवाई करायला पाहिजेच होती, कारण की तुम्ही तुमच्या मर्यादा सोडून सर्वसामान्य नागरिकांना, निष्पाप नागरिकांवरती बेफाम पद्धतीनं अत्याचार केले, त्यांचे जीव घेतलेले, तुमची काय कदर करायची, ही भूमिका घ्यायला पाहिजे ना. म्हणजे तुम्हाला असं वाटू शकतं. तसं तामिळनाडूमध्ये काय झालं तरी आम्हाला मुस्लिमांना आरक्षण द्यायचे, त्यांचं लांगुल चालन करायचं आहे. त्याच पद्धतीने इकडे पंजाबमध्ये सुद्धा की टोकाचं म्हणजे आतंकवाद, वेगळा खालिस्तान पाहिजे तेव्हाची मुवमेंट असो किंवा आता त्याचं समर्थन करणं असो, आणि आता हे बाजू घेताना कसं बोलतात की ते मग काहीतरी जनरल उदाहरण घेतात की बाबा हा शीख हे ह्याला संशयित अतिरेकी या नावाखाली म्हणून कसं त्याच्या हालहाल झाले किंवा पोलिसांनी त्याला कसं मारलं, ज्युडिशियल किलिंग कशी, बरोबर ह्या अशा काही घटना घडलेल्या आहेत. पण त्याचा अर्थ असा होत नाही ना की तुम्ही सगळ्या ह्या खालिस्तानी चळवळीमध्ये प्रचंड प्रमाणामध्ये शिखेतर लोकांचे, हिंदूंचे जे बळी घेतलेले, त्याचं काय कारण आहे, त्याचं कसं काय तुम्ही समर्थन करू शकता. पण तिथल्या मतांसाठी आणि हे प्रादेशिक पक्ष अतिशय संकुचित आहेत. अजून एक मी तुम्हाला उदाहरण देतो प्रादेशिक पक्षांच्या. कावेरी नदीवरून वाद चालू होता, मागची गोष्ट, किंवा पंजाब आणि हरियाणामध्ये सुद्धा नदीच्या म्हणजे पाण्यावरून वाद आहेत. दोन्ही ठिकाणी एका पक्षाचं राज्य आलं तरी ते सरकार म्हणजे ते प्रश्न सुटत नाहीत, विशेषतः प्रादेशिक पक्ष असले तर काही विचारूच ना. त्या कावेरीच्या वादामधून, त्या कावेरी नदीच्या पाण्यावरून तामिळनाडू आणि कर्नाटकमध्ये वाद आहे. आपल्याकडे बेळगाववरून आपण आणि कर्नाटकमध्ये वाद आहे. राष्ट्रीय पक्ष जेव्हा असतात तेव्हा ते काहीतरी गुळमुळीत भूमिका घेतात, कारण की त्यांना दोन्ही ठिकाणी सत्ता त्यांची राबवायची असते, एकता असते ती टिकवायची असते किंवा नसेल तर मिळवायची असते. पण प्रादेशिक पक्षाचं तसं होत नाही. दोन्ही ठिकाणचे प्रादेशिक पक्ष, इकडं शिवसेना असो किंवा तिकडं देवगौडाचा पक्ष आता प्रादेशिकच होऊन बसलेले आहे, हे सगळे एकदम कट्टर टोकाची भूमिका घेणार त्याच्यामध्ये. किंवा त्या ठिकाणी भाजप सत्तेवर आला की भाजपचे विरोधक इकडं टोकाची भूमिका घेणार, आणि त्या ठिकाणी काँग्रेस सत्तेवर आली की काँग्रेसचे विरोधक या ठिकाणचे बसलेले टोकाची भूमिका घेणार. ह्या सगळ्यातून आपल्याला दिसतं असं इंडिया इज अ युनियन ऑफ स्टेट, ह्याचं फार विचित्र आणि वेगळा असा अर्थ राहुल गांधींनी काढला. तसं नाही आहे ते. सगळे पूर्ण भारतवर्ष एक आहे, 565च्या जवळपास संस्थानं होती, त्या तुलनेमध्ये आता तर कमी जिल्हे आहेत. महाराष्ट्र काय, संपूर्ण भारत काय हा एक होता, तो फक्त संस्थानं वगैरे ते एक प्रशासनाची विशिष्ट सोय किंवा काळानुसार झालं होतं, ह्याच्याशिवाय त्याच्यात काही फार वेगळा अर्थ निघत नाही. पण प्रादेशिक पक्षांनी मात्र स्थानिक अस्मिता आणि या सगळ्या गोष्टीचं राजकारण जे टोकाला नेलं, त्याचा दुष्परिणाम असा झाला
की ही जी तथाकथित प्रादेशिक अस्मिता तयार झाली, इतकं की तथाकथित सुधारलेले पुढारलेले सुशिक्षित असे संपादक वगैरे सुद्धा हे लिब्रांडो असं म्हणायला लागले की महाराष्ट्रामध्ये मराठीचा कसा आग्रह धरला पाहिजे आणि आपण कसे पुरेसे प्रादेशिक होत नाही आणि हा आपला कसा तोटा आहे. अगदी पुढारलेल्या लोकांची मतं झालेली आहेत. कशामुळे होते हे सगळं? प्रादेशिक पक्षांनी. आणि आता काय झालेलं आहे माहिती आहे का, की ह्यांना सगळ्यांना असं वाटत होतं की ह्या प्रादेशिक अस्मिता महत्त्वाच्या आहेत, सगळे वेगवेगळ्या पद्धतीने त्या भडकायचा प्रयत्न करतायत. पण प्रत्यक्षात आता हे लोकांना आवडत नाही आहे. तंत्रज्ञानाच्या आधारे 1 नेशन 1 टॅक्स, 1 नेशन 1 रोड पॉलिसी, 1 नेशन 1 रेल्वे, 1 नेशन 1 मोबाईलचं नेटवर्क वगैरे, आपण ह्या सगळ्या ज्या गोष्टी भारतभर म्हणजे 1 नेशन 1 मार्केट, जग नंतर होऊ दे पण भारत तर एक आहे. एखादा मोठा महामार्ग असतो, एका ठिकाणाहून तुम्ही बसताना जेव्हा दुसरीकडे निघता तेव्हा मध्ये 2-3 राज्य तुम्ही क्रॉस केलेली असतं आणि हे तुम्हाला कुठंच जाणवत नाहीत. ती निव्वळ प्रशासनाची सोय असू शकते. किंवा पाण्याच्या बाबतीत आम्ही हा नेहमीच मुद्दा मांडले की कुठल्याच नदीच्या पाण्याचं नियोजन हे राज्याप्रमाणे करता येत नाही, नदी खोरेप्रमाणे करावं लागतं. गोदावरी महाराष्ट्रातून उगम पावते, त्याच्यानंतर तेलंगणात जाते, त्याच्यानंतर ती आंध्र प्रदेशमध्ये जाते. तेव्हा विचार करत असताना ह्या सगळ्या राज्यांचा विचार करावा लागेल. किंवा अगदी छत्तीसगडचाही काही भाग त्याच्या समजा टोकाला का होईना पण त्या खोऱ्याच्या प्रदेशामध्ये 3-3, 4-4 राज्यांमधून जेव्हा नदी जाते तेव्हा त्या नदी खोऱ्याचा विचार करत असताना एका विशिष्ट भागापुरता करून जमत नाही, संपूर्णपणे करावा लागतो. प्रादेशिक पक्षांचं अपयश हे आहे की त्यांनी फक्त त्यांच्यापुरता संकुचित असा विचार केला, बाकीचा काही विचार केला नाही, टोकाची मतं मांडली. आपल्या राज्यामध्ये जसं आता ही मुसलमानांना आरक्षण देण्याचं प्रकरण असो, तामिळनाडूमधलं, पश्चिम बंगालमध्ये पण ह्यापूर्वी घडलेलं आहे. हे सगळं जेव्हा वारंवार घडतं त्या सगळ्यातून तोटा असा होतो की तुम्ही जी अस्मिता तीव्र करून ठेवलेली आहे प्रादेशिक अशी, त्याच्यातून क्षुद्र असे राजकीय स्वार्थ उफाळूनवरती येतात. काही काळपर्यंत ह्यांची मजा चालते, सगळे सत्ता मिळते, सत्ता विचित्र पद्धतीनं राबवली जाते, पण त्याचा परिणाम म्हणून काही काळाच्या नंतर हे पक्ष पूर्णपणे बाजूला पडलेले तुम्हाला दिसतील. YSR काँग्रेस नावाचा पक्ष ह्या आंध्र प्रदेशमध्ये होता. या निवडणुकीत तो पराभूत झाला. कदाचित पुढच्या निवडणुकीत परत येईल, मुद्दा तो नाही. पण ह्यांचं राजकारण फार काळ काही चालू शकत नाही. शेवटच्या टप्प्यामध्ये आपण महाराष्ट्राकडे येऊयात. महाराष्ट्रामध्ये जर तुम्ही विचार केला तर महाराष्ट्रामध्ये एकनाथ शिंदे असो, शरद पवार असो, संजय राऊत म्हणजे उभाटा असो, सुनेत्रा पवारांचा एक गट असो, हे सगळे प्रादेशिक पक्ष आणि प्रादेशिक पक्षांचे तुकडे, ह्यांना तशा अर्थाने राजकीय भवितव्य काही नाही. एका मर्यादित अर्थामध्ये येऊ शकतात ते. अजून एक त्यातल्या त्यात करता येऊ शकतं की जो एक फार चांगला प्रयोग प्रादेशिक पक्षांच्या बाबतीमध्ये बिजू जनता दलानं करून दाखवला होता ओडिशामध्ये. 25 वर्ष सलग ते मुख्यमंत्री पदावरती होते आणि केंद्राशी विनाकारण संघर्ष वगैरे न करता त्यांनी शांतपणे आपापलं राजवट त्या भागामध्ये त्यांच्या पद्धतीनं करून दाखवली. ते एक अतिशय चांगलं असं मॉडेल आहे की केंद्राशी भांडाभांडी न करता आणि केंद्रीय पक्षामध्ये सामील न होता. अलिप्त राष्ट्रांची जसं आपण ती चळवळ म्हणतो तशा पद्धतीनं अशी एक अलिप्त चळवळ वेगळ्या पद्धतीनं प्रादेशिक पक्षांना करता येऊ शकते. संजय राऊत ज्यांनी तडफडाट केला त्याच्यावरची उसंतवाणी, काकांच्या नवीन ऐका करामती, खुद्द बारामती चकित ती. संजयाचे पोट लागले दुखाया, कुणाला भेटया काका गेले. विधिमंडळात एकनाथी भेट, याचा घाव थेट उभा ठाला. पहिल्या प्रेमाची चिठ्ठी ती दुसरी, लाभार्थी तिसरी वेगळीच. अशी रणनीती खेळतात काका, सत्तेचा तो मोका साधतात. पक्ष फोडणारा आद्य जो गद्दार, त्याला खुद्दार म्हणावे का. कांत कळावया काका अवघड, संजयाची रड चालली हो, संजयाची रड चालली हो. शरद पवार एकनाथ शिंदेंना भेटले काय, वरती जाऊन अमित शहाला भेटले काय, अदानी अंबानीला भेटले काय, त्याच्यातून त्यांचं काय चालू आहे तेच जाणे. भाकरी फिरवली म्हणता म्हणता आता भाकरी काय पीठही नाहीये, ती काठवट पण नाहीये, तवा नाहीये, चूलच नाहीये, काय फिरवायला बसले कुणास ठाऊक. पण ते काय करू, पण ते जाऊन भेटले म्हणल्याच्यानंतर हे जे थैथयाट करायला लागले संजय राऊत, मी म्हणून मुद्दाम संपूर्ण भारतभर प्रादेशिक पक्षांच्या मर्यादा सांगितल्या. एक तर आधी त्यांचं राजकारण अडचणीमध्ये आलेलं आहे. अशा परिस्थितीमध्ये हे जे काही वक्तव्य आता संजय राऊतनी केले ते तर विनाकारण काय किंवा बाकीचं जाऊ द्या, पण शिवसेना उभाठाचं राजकीय सगळं पूर्णपणे धोरण गणलेलं आहे असं त्याचं ते पुरावा म्हणता येऊ शकेल त्याला. पवार तर काय प्रश्नच नाही की ते काही रणनीती म्हणजे त्यांची कशी आणि काय असते,
पवार बघतात कुठं इशारा कोणाला करतात आणि प्रत्यक्षात कोणाबरोबर निघून जातात काही माहिती नाही. काही दिवसात कळेलच ते. इथेच थांबूयात. धन्यवाद. कर्मजागृतीचा विधायक बुरुज. Analyzer News.